ते घर नीटनेटकं राहतं, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आहे. तो दिवस आपण 1927 पासून चालत आलोय आणि करतोय. ते महाराष्ट्र राज्यापासून आपण जिल्ह्यापर्यंत आणलंय, जिल्ह्यापासून गावापर्यंत नेण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सुद्धा करते. पण ते घराघरापर्यंत कधी पोहोचणार? मला एकच सांगायचं, जसं आपण घर साफ करतोय तसं वर्षातून आपण मनुस्मृती दहनचा कार्यक्रम घेतोय आणि हा कार्यक्रम इथंच सोडून न जाता तो आपल्या घरापुरता मर्यादित न राहता इतर घरांपर्यंत पोहोचला पाहिजे. मग आता बऱ्याच जणांनी सांगितलं तर जात धर्म हा स्त्रियांमध्ये नसावा, पण मी आजही पाहते, ओबीसी महिला म्हणून पाहते, आमच्यामध्ये शिकलेल्या म्हणजे ओबीसी मध्ये शिकलेल्या महिला खूप आहेत ज्या आज कलेक्टर म्हणून सुद्धा काम करतात, तरी मनुवादी वृत्तीच्या विचारामधून दूर झालेल्या नाहीये. कारण देवा ब्राह्मणांना मानणे, देवाची पूजा करणे, परत एकदा ज्या रीतिरिवाज आपल्यामध्ये आहेत त्याचे संस्कार म्हणून पालन करणे, हे आज सुद्धा शिकून सुद्धा आमच्यामध्ये आहे, ते कुठेतरी घालवावं लागणार आहे. त्यामुळेच की काय, अनायसे वंचित बहुजन आघाडीमध्ये माझं पदार्पण झालं 2019 मध्ये आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला जी जिजाऊची जन्मभूमी येते त्या जन्मभूमीतून एका स्त्रीने, वंचित घटकातल्या स्त्रीने, जी ओबीसी मधून येते, तिला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आम्ही शिकलेलो तर अगोदरच होतो. शिक्षण म्हणजे डिग्री नव्हे, ज्या डिग्र्या आमच्याकडे आहेत त्या शिक्षणाच्या डिग्र्या होत्या, पण आम्ही समाजासाठी काय करतो हे वंचित मध्ये येईपर्यंत मला कळलं नाही. कारण जे संस्कार होते ते संस्कार आपण मनुस्मृती दहन जरी केलं तरी त्यांनी आताही सांगितलं की ओबीसीच्या घराघरामध्ये आजही ते संस्कार आहेत, ते संस्कार आमच्यावर सुद्धा होते. पण प्रत्यक्षात जेव्हा 4 वर्ष झाले समाजात काम करते आणि या समाजात काम करताना जे जे निदर्शनात येतं ते आता तुम्हाला सांगते की हे माझं प्रॅक्टिकल नॉलेज आहे, हे थेरॉटिकल नाहीये. जे मी म्हणजे पुस्तकात वाचलं ते सुद्धा नाहीये, प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला सांगते की मी मतदारसंघात फिरत असताना आज सुद्धा मी म्हणजे 2012 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाले आणि सदस्य म्हणून जेव्हा मतदारसंघात वावरले त्यावेळेस कळलं की महिला कोणत्या परिस्थितीतून जातात. जी महिला 24 तासच म्हणेल मी, 24 तासातला 18 तास काम करते ना, 18 तासानंतर सुद्धा दारू पिऊन एखादा नवरा आला तरी सुद्धा आपला नवरा आहे, गावचे शेजारचे काय म्हणतील म्हणून त्याला वाढून द्यायचं काम करते. तो शांततेत झोपला पाहिजे, घरातला वाद बाहेर आला नाही पाहिजे, या परिस्थितीत आजही महिला जगतात. मला माहिती की त्यांचे संसार आणि संस्कार जपत असतात, पण ते कुठपर्यंत जपायचे, कुठपर्यंत त्यांना डोक्यावर घ्यायचं, कुठपर्यंत त्यांची मानसिक छळ तो सहन करायचा. म्हणून आपण मुलींना शिकवलंय आणि शिक्षण देऊन सुद्धा आताच ताईने एक उदाहरण सांगितलं. दोघी MBA झालेल्या होत्या, एक नोकरी करत होती, एक घरी राहत होती आणि घरी राहणाऱ्यांनी जे आपल्या संस्कृतीचं पालन केलं, शेवट तिला आपल्या स्वतःसाठी वेळ काढता आला नाही. तो वेळ आपण सगळ्यांनी काढायचा आणि तो वेळ स्वतःच्या कुटुंबासाठीच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो वेळ आपल्या समाजासाठी दिला, जो खर्च केला. मला एक सांगा, आज सुखाचं जीवन आपण बाबासाहेब आंबेडकरांना देऊ शकलो असतो, पण ते आता एक दिवस तरी आपल्यासाठी जगू शकतात का? एक दिवसही आपण जर बोलवलं की बाबासाहेब तुम्ही या, आम्ही दिवसभर तुमच्या पायाशी लोळण घालतो, तुम्हाला वाटेल ते खायला देतो, वाटेल तसं तुमच्या मनासारखं करतो, पण तो मागचा दिवस आज येणार नाही. त्यांनी ती कष्टाचे दिवस काढले, ते कष्टाचे दिवस तुमच्या आमच्यासाठी काढले. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, महिलांनी समाजकार्याचं करावंच, घराजवळच्या कोणाच्या दुःखात असेल त्याच्या दुःखात तर सहभागी व्हावंच, पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसाठी राजकारणात सुद्धा सहभाग घ्यावा. ज्या सहभागाने आपण आपल्या समाजाला किंवा आपल्या महिलांना, ज्याच्यात आपण जातीवाद करणार नाही, मानवतावाद म्हणून मानव म्हणून काम करणार.